श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. पंढरीला चाललेले आहेत दिंडी सोहळा. तर आपला आता दिंडीचा सोहळा चाललेला आहे. प्रत्येक गावागावावरून दिंड्या निघालेल्या आहेत. तर आळंदीहून ज्ञानोबा माऊलींची निघाली, देहूहून तुकाराम महाराजांची निघाली, आपल्या मच्छिंद्रगडावरून मच्छिंद्रनाथांची निघाली, कोळे गावावरून कोळे घाडगे महाराजांची निघाली. आणि आता ही दिंडी शामगावावरून नामदेव आप्पा शामगावकर असं त्या महाराजांचं नाव आहे. तर त्या महाराजांची ही दिंडी बघा आता निघालेली. तर आता ही दिंडी पंढरपूरला, शामगाव ते पंढरपूर असे निघालेले आहे बघा. काल 27 जूनला ती निघालेली आहे. तर ती दिंडी आता बघा रायगाववरून तशीच ती पंढरपूरला जाणार. तर ह्याच्यात बघा मला अभिमान काय वाटतं, तर आपल्या शाळेतील मुलांना, आपले शाळेतील विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतले सर मॅडम आहेत त्यांनी बघा ह्या सर्वांना तिथं म्हणजे दिंडीच्या ह्याच्यात सहभागी केलेलं आहे, सहभागी झालेलं आहे तिथली मुलं. आणि ती आपली हिंदू संस्कृती जपतायत. हे मोठं भाग्य आहे आपलं, कारण आपली हिंदू संस्कृती लोप होत चालली आहे. आणि सगळ्यांनी ह्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे की आपली हिंदू संस्कृती टिकली पाहिजे, आपली महाराष्ट्राची शान राखली पाहिजे. आपले महाराष्ट्राचे जे 12 महिन्याचे सण आहेत ते सण सगळे आपण साजरे केले पाहिजेत, आपल्या मुलांना माहिती पाहिजेत. तर ह्याच्यासाठी हा उपक्रम असा राबवलाच पाहिजे. तर ह्याच्यात बघा ही छोटी छोटी मुलं, विद्यार्थी विद्यार्थिनी, सर मॅडम हे सुद्धा ह्याच्यात सामील झालेले आहेत. तर असा बघा मला खूप ह्यांचा अभिमान म्हणजे वाटतो, कौतुक वाटतं या सर्व गुरुजींचं किंवा मॅडमचं. तर विद्यार्थ्यांना ते ह्या उपक्रमात सुद्धा राबवतात. आणि आपल्या तसं भारतीय संस्कृतीचे 12 महिन्याचे 12 सण आहेत. तर ते मराठी शाळेच्या माध्यमातून प्रत्येक मुलांना त्याची माहिती दिली जाते. आणि सर्व मुलांना याचा म्हणजे सणावाराची माहिती दिल्यामुळे आपल्याला परंपरा आपली पुढं राखण्यासाठी खरंच आपल्याला चांगलं आहे ते. तर अशी ही दिंडी बघा, ही नामदेव आप्पा शामगावकर ह्या महाराजांची दिंडी आता पंढरपूरला चाललेली आहे. माऊली रामकृष्ण हरे. तर ही बघा दिंडी आता चाललेली आहे. तर तुम्ही ही पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासारखा आहे. रामकृष्ण हरे. धन्यवाद.
तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम